मी जाता जाता या ठिकाणी करतोय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी सांगतो जय हिंद जय भारत. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. आपला हात उंचावून अभिवादन करत आहेत आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती सांगते आहे जयश्रीताई की मशाल 20 तारखेला पेटणार आहे. मी साहेबांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करावं. तोपर्यंत आदरणीय राहुल भाऊ गांधे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. प्रतिदिन राम प्रहरी शिवराय आठवावा, महिमा अपार त्यांचा हृदयात साठवावा. कुणी धर्माला कनिष्ठ त्यांनीच वर्तविले, धर्मांध बांधवांना बोध शिकवावा. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय राहुल भाऊ. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या विशाल सभेसाठी मोठ्या संख्येने जमलेले सर्व मतदार बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, भावांनो, काल परवा चिखली नगरपालिकेचं एक टेंडर मी बघितलं. सोयाबीन जे आहे ते सध्या 3000 रुपये क्विंटलनी विकल्या जाते. शेतकऱ्याचं रक्ताचं घाम करतो, पाणी करतो आणि त्याचं ते सोयाबीन पिकवतो. ते सोयाबीन 3000 रुपये क्विंटलनी चाललंय. आणि साहेब, चिखली नगरपालिकेने कचरा उचलण्याचं टेंडर एक पारित केलं. चिखलीच्या आवारातला हद्दीतला कचरा बाहेर टाकायचा आणि ते टेंडर पारित झालं 35 रुपये किलोनी. म्हणजे आमचं सोयाबीन 30 रुपये किलोनी चाललंय आणि कचरा 35 रुपये किलोनी चाललाय. शेतकऱ्याचे जे हाल आहेत ते तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांच्या रक्तानी लिहिलेलं निवेदन जे होतं ते निवेदन या सरकारनी, युती सरकारनी, भाजपा सरकारनी फाडून टाकलं. शिंदे साहेबांना आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मायबाप मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यांना ओळखतो, मायबाप सरकार ज्यांना म्हणतो, त्यांना आम्ही द्यायला चाललो होतो आणि यांच्या पोलिसांनी शेतकऱ्यांच्या रक्तानी सह्या केलेलं निवेदन फाडून टाकलं. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान करणारं हे शिंदेचं सरकार, हे भाजपाचं सरकार, हे उलटून टाका, ही विनंती आजच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करतो. जयश्रीताई या रणरागिणी आहेत, त्यांना आज इथे उमेदवारी दिली आहे. उद्धव साहेबांचा इथे सत्कार होते. जरा एकदा जोरदार टाळ्या आपण सगळे वाजवा. बुलढाणेकरांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांचं मनापासून इथं खूप खूप स्वागत. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, जयश्रीताईंना मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी मतदान करावं, त्यांना निवडून आणावं, मशाल पेटवावी. मशाल ही क्रांतीची निशाणी आहे, बुलढाण्यामध्ये ती पेटली पाहिजे. आणि सोबतच बाजूला मी देखील तिकडे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे. आपण आपले आशीर्वाद मला देखील द्यावेत ही विनंती या निमित्ताने करतो. थांबतो. जय संविधान. महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सत्कार झालेला आहे. मुस्लिम बांधव देखील सत्कार करत आहेत. आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना विनंती आहे आपण शुभेच्छा मनोगत व्यक्त करावं. आदरणीय जयश्रीताई शेळके यांच्या हातून या ठिकाणी मूर्ती देऊन साहेबांचा सत्कार होत आहे. महाविकास आघाडीच्या 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेच्या अनुषंगानं आजच्या या सभेला उपस्थित माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जी, चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, बुलढाण्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई, आदरणीय सन्माननीय मंच आणि उपस्थित
माता भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आणि ज्येष्ठांनो, केवळ आपल्या सगळ्यांना मताचा जोगवा मागण्याकरता आणि आव्हान करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या विधानसभा मतदारसंघातली जी लढाई आहे ती विकृती विरुद्ध संस्कृतीची आहे, भ्रष्टाचार विरुद्ध सुशासनाची आहे, दंडेलशाही दबंगाईच्या विरोधात लोकशाहीची लढाई आहे. आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना संस्कृतीला, स्वच्छ कारभाराला आणि मोकळ्या श्वास घेऊ शकेल अशा लोकशाहीला आपल्याला सर्वांना विजयी करायचंय. इथल्या जो शिवसेना शिंदे गटाचा जो आमदार आहे त्याच्याबद्दल बोलत असताना तोंडात काय शब्द काढावे हे सुचत नाही. कारण जे शब्द मी उच्चारू शकतो ते सगळे उच्चारलेले आहेत. मौवाली, गुंडा, भ्रष्ट, नीतीभ्रष्ट, मतिमंद, अजून काय राहिलं का? राहिलं छपरी. हा टपरीवाद, छपरी जो आहे याच्याबद्दल काय बोलावं. त्यामुळे सोडा, आता वेळ आली आपल्याला दाखवून देण्याची. आणि काय दाखवून द्यायचंय तर आपल्याला सभ्य आणि सांस्कृतिकपणा हा दाखवून द्यायचा आहे. त्यामुळे तेवढंच एकमेव आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. ही काही गावकी भावकीची निवडणूक नाही की मला विश्वासात घेतलं नाही घेतलं, त्याच्याकडे गाडी गेली, माझ्याकडे काही गाडी नाही गेली. त्यामुळे हा गावकी भावकीचा विषय, पुढे 3 पक्ष एकत्र लढतात आहे त्याच्यातला मागचा पुढचा विषय, हा सगळा बाजूला ठेवू. एक फेकू देशात आहे आणि एक फेकू बुलढाण्यात आहे. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. तर या बुलढाण्यातल्या छोटे मियाचा सोय आपल्याला सगळ्यांना 20 तारखेला पाहायची आहे. एवढंच माफक बोलतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतोय. विधानसभेत पंजा आम्हाला लोकसभेत आम्हाला पंजा दिसला नाही, विधानसभेतही पंजा दिसला नाही, याची हळहळ आहे. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वात आणि आपल्यासारख्या जिल्ह्यातील माणसांच्या समवेत इंडिया अलायन्स पुढे जात आहे याचं समाधान आहे. आपण ओपी नय्यर आपले फार आवडते कवी आहेत, गीतकार आहेत, पण त्यांचे एक काँग्रेस कार्यकर्ता आहे ना, त्यांना एक ती भावना जी आहे काँग्रेस कार्यकर्त्याची ती सविनय आणि सहृदय आपल्या समोर सांगतो कि गरीब मान को हमको तुम दबा न देना, तुम्ही ने दर्द दिया है दवा भी तुम देना, लगी है चोट सीने पे, लगी है चोट कलीजे पे, उम्र भर के लिए मोहब्बत से एक नजर मुस्कुरा के मोहब्बत देना, तुम्ही ने दर्द दिया है दवा भी तुम देना, ही या निमित्तानं भावना व्यक्त करतो आणि आम्ही जयश्रीताई शेळकेंना विजयी करून आपल्यापर्यंत घेऊन येऊ हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय जयश्रीताई शेळके यांच्या मशाल या निशाणीवर विजयी बटन दाबण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलेला आहात आणि आता ताई मार्गदर्शन करणार आहेत. मैं शक्ति हूं मुझको केवल सुंदरता में मत नापो, बलिदानों में नापोगे तो मैं हर नर पे भारी हूं, जीत मेरी पहचान है, हाँ हाँ जीत मेरी पहचान है, मैं कब किससे हारी हूं, मैं शक्ति हूं, मैं शौर्य हूं, मैं हिंदुस्तान की नारी हूं. आदरणीय जयश्रीताई शेळके. सर्वप्रथम या महाराष्ट्राला घडवण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी या विराट जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, संपर्क प्रमुख आदरणीय अरविंदजी सावंत साहेब, आदरणीय मिलिंद भाऊ नार्वेकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित 12 बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे साहेब, संपर्क प्रमुख नरूभाऊ खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत, माजी आमदार आदरणीय धुरपतराव भाऊ सावळे, माजी आमदार आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आमदार धीरज भाऊ लिंगाडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय रेखाताई खेडेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशरावजी पाटील साहेब, आदरणीय संजू भाऊ राठोड, आदरणीय हाजी रशीद खा जमदार आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी,
महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सर्वच मित्र पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने मशाल या चिन्हावर मी निवडणूक लढवित आहे. सगळ्यात पहिल्यांदा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपले मी मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते. 1967 साली सुमनताई शिवाजीराव पाटील या काँग्रेस पक्षाकडून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार झाल्या होत्या. 50 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. 50 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या ठिकाणी महिलेला उमेदवारी दिली नव्हती. आपण मला या ठिकाणी संधी दिलीत आणि 50 वर्षांच्या नंतर आता या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी म्हणून होण्याचा सन्मान मला मिळणार आहे. त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. मला आभार मानायचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या बांधवांचे, आदरणीय जालिंदर भाऊ बुधवत आणि उपस्थित सर्व बांधवांचे, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते की ते सगळेजण या त्यांच्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणून मी आज या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून आपल्या समोर उभी आहे. आदरणीय साहेब, आपले मनापासून आभार. आपण 2 दिवसांपूर्वी आपली एक बाईट या ठिकाणी प्रसिद्ध झाली, ती म्हणजे 2004-2005 नंतरचे जे काही कर्मचारी आज आहेत, ज्यांची वारंवारची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. आपण ती मागणी सत्तेमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडी ही तातडीने पूर्ण करेल, हा जो शब्द आपण दिलाय त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून EPS 19 पेन्शन धारकांचा मुद्दा हा केंद्राकडे रेटून मंजूर केला जाणार आहे. विधवा, परित्यक्त्या, एकल महिलांची मागणी आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा महाविकास आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीने निश्चय केलाय की इथल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतील आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वच जण मंचावरील उपस्थित सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेला शब्द देतो. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, बालक असतील, तरुण असतील, या सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान देण्याचं काम, या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम महाविकास आघाडी निश्चितपणे करणार आहे. महायुतीचा काळ आपण पाहिला. या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीने महाराष्ट्र पूर्ण रसातळाला नेण्याचं काम केलं. केवळ विकासाचं नाव सांगितलं, विकासाच्या नावाखाली हा सगळा महाराष्ट्र भकास करून ठेवण्याचं काम महायुतीने केलं. आणि केवळ एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुद्धा काळीमा फासण्याचं काम केलं. 2 दिवसापूर्वी सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल बोलले, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा ही धुळीला मिळवण्याचं काम महायुतीतले सगळे नेते आणि पदाधिकारी करत आहेत. आणि केवळ महाराष्ट्रातलेच पदाधिकारी नाहीत तर या बुलढाण्यामधला लोकप्रतिनिधी जो आहे, जो महायुतीचा आज त्या ठिकाणी उमेदवार आहे, तो सुद्धा या महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय परंपरा ही सगळी धुळीला मिळवण्याचं काम मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहेत. आपण सगळे पाहताय, आपल्याला केवळ सांगण्यात आलंय, या ठिकाणी ऊर बडवून बडवून विकास कामांचा ढोल वाजवला जातोय की इतक्या 1000 कोटींची विकास कामं झाली. मुळात या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामाचं झालं काय, आमच्यापर्यंत आलेच नाहीत, अशा पद्धतीचं बोलण्याची वेळ सामान्य जनतेला आलेली आहे. मंचावरील सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते, प्रचार सुरू झालाय. आता यांचे गावागावामध्ये बॅनर लागलेत. कोट्यावधी रुपयांचे कामांचे बॅनर लावले जात आहेत. लहान लहान गावांमध्ये 27 कोटी, कुठे 9 कोटी, कुठे 15 कोटी, कोटींच्या खाली आकडाच नाही, इतकी मोठी बॅनर लावलीत. परंतु यांनाही स्वतःला जरा लाज वाटायला पाहिजे. अरे, जे कामं मागच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं 5 वर्षापूर्वी आधीच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी केली, जी कामं ग्रामपंचायत मधली होती, ती कामं सुद्धा यांनी यांच्या बोर्डावर लावली स्वतःची कामं म्हणून. यांना स्वतःचं सांगायला काहीही उरलेलं नाही आणि म्हणून आता तो विकास कामांचा रिकामा ढोल बडवण्याचं काम हे करतात. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या सरकारने काहीही केलेलं नाही.
आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय की शेतकरी हवालदिल झालाय, आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करतोय. शेतीमालाला भाव नाही. आज कपाशी 6,000 रुपये, सोयाबीन 4,000 रुपये, मका 1,200 रुपये आणि त्या ठिकाणी शेतीमालाचे भाव पाडलेत आणि औषधांचे खत बियाण्यांचे भाव वाढवून ठेवले. शेतकऱ्यांना जगायचं की मरायचं असा प्रश्न या सरकारने निर्माण करून ठेवला. सिंचनाचे कोणतेही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले नाहीत. सांगितलं जातं आम्ही कामं केली. काय कामं केली? तुमच्या दारात मतं मागायला येतील, यांना हिशोब मागा. यांनी जे बोर्ड लावून ठेवलेत कोटींचे गावामध्ये, गावात आल्यावर त्यांना पहिले हिशोब मागा, वेशीवर अडवा आणि विचारा, भाऊ एवढं 27 कोटीचं काम सांगताय, नळकुंडमध्ये 27 कोटी 56 लाखाचा बोर्ड लागलाय. नळकुंडवाल्यांना आवाहन करेल, विचारा जरा नळकुंड गाव केवढे तुम्हाला माहिती आहे, विचारा जरा कुठे गेले हे 27 कोटी रुपये. यांना विचारलं पाहिजे. हा पैसा आपला, या एका पैशाचा हिशोब यांना द्यावा लागणार आहे. तो हिशोब आपण घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बद्दल खोटा आवा आणतात. सिंचनाचा कोणताही मोठा प्रकल्प, कोणताही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेला नाही. मागच्या 5 वर्षापासून शेत रस्त्यांची कामं रखडलेली आहेत. अजूनही शेत रस्त्यांची कामं झाली नाही. एकही शेत रस्ता झाला नाही. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणताही नवीन प्रोजेक्ट, कोणताही नवीन प्रकल्प बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये यांनी आणला नाही. मोताळा MIDCचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. मोताळ्यामध्ये अजूनही MIDC झाली नाही आणि सांगतात, गप्पा करतात, नुसती नौटंकी, नुसता नाटकीपणा, नुसतं ढोंगीपणाचा कळस म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधला हा महायुतीचा उमेदवार आहे. अरे ढोंगीपणा आहे, नकलीपणा आहे. शेवटी नकली शिवसेनेचा नकली भाग आहे. त्याच्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही. अरे ज्यांनी गळ्यात सुद्धा नकली दात घातला आणि सांगितलं की दात असली आहे, काय तर म्हणे मी स्वतः वाघाची शिकार केली आणि जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं तेव्हा तो दात प्लॅस्टिकचा निघाला. जसा तो दात प्लॅस्टिकचा निघाला, नकली निघाला, तसा हा माणूसही नकली आहे. त्याच्यामुळे बांधवांनो, भगिनींनो, ओळखून घ्या. नकली माणसाच्या सोबत जायचं की जिथे अस्सलपणा आहे, जिथे सच्चेपणा आहे, जिथे निष्ठा आहे, जिथे विचारावर निष्ठा आहे, त्या माणसाच्या सोबत जायचं. विचार तुम्ही करायचा आहे. प्रचंड मोठी वेळ आलेली आहे. आपण नीट विचार करून मत द्यावं लागणार आहे. 2 ओळी सांगते, मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं, मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं, चंद कीड़े मेरे मिसवाक में आ जाते हैं. इन दहाड़ों में कोई दम नहीं, डर मत जाना. अरे इन दहाड़ों में कोई दम नहीं, डर मत जाना. भेड़िए शेर के पोशाक में आ जाते हैं. ये भेड़िया है, ये कोई शेर नहीं है. इसलिए भाई और बहनों, डरो मत, डरिए मत. तुम्हाला धमकावलं जात आहे, मला कल्पना आहे. साहेब, या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आता त्यांनी पाहिलंय विकास कामं सांगून लोक ऐकत नाहीत. लोकांना लक्षात आलं यांचा फोलपणा आहे. आता काय करतायत? आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी धमकावलं जातंय. मागच्या 5 वर्षामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, दाबण्याचा प्रयत्न झाला, धमकावण्याचा प्रयत्न झाला. आता तेच सुरू आहे. आता इथलेही अनेक लोकांना फोन जातील आणि बरेच लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत, याच्यापेक्षा दुप्पट संख्या या मैदानाच्या बाहेर आहे जी ऐकतेय. आणि ज्या लोकांना वाटतंय की या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे, हा विचार मनामध्ये असणारे अनेक लोक आहेत, जी त्या ठिकाणी मनापासून आपल्या सोबत आहेत. शरीराने येऊ शकत नसली तरी मनापासून आपल्या सोबत आहेत. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी शब्द देते की साहेब, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीचे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही निश्चितपणे निवडून देऊ आणि दिवाळीची भेट साहेब आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून देऊ. या लोकप्रतिनिधीला, या उमेदवाराला महायुतीच्या बोलायला काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता माझ्या कुटुंबावर घसरलेत, आता माझ्या परिवारावर बोलायला लागलेत. जयश्री शेळकेवर बोलायची त्या माणसाची हिंमत नाही, माझ्या परिवारावर बोलताय. अरे परिवारावर काय बोलताय? माझ्यावर बोला. याद राखा, गाठ माझ्याशी आहे. महिलेला जर तुम्ही त्या ठिकाणी डिवचलत, तिच्या आत्मसन्मानाला जर त्या ठिकाणी ठेच पोहोचवली, तर लक्षात ठेवा की बाई त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही. ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आज या बुलढाणा मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम
अतिक्रमण धारकांच्या पोटावर पाय देण्याचं काम, ज्यांचे गाळे त्यांना मिळायला पाहिजे होते ते मिळू दिले नाहीत, स्वतःच्या घरात घालण्याचं काम या व्यक्तीनं केलं. त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आता भविष्यामध्ये करावं लागणार आहे. यांनी इतकी पापं केलीत 5 वर्षामध्ये, तो पापाचा घडा आता भरलाय, तो आता फुटण्याची वेळ आलेली आहे. 20 तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून द्यावं, विधानसभेत पाठवावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करते. शेवटी एवढंच सांगते की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड संख्येने प्रचंड मताधिक्याने मशाल या चिन्हावर क्रमांक 2चं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्या ही विनंती आपल्या सगळ्यांना करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, ज्यांचं भाषण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, ज्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. शेतात राबून शेतकरी दादा खंगला, गब्बर झाले व्यापारी बांधी बंगल्यावर बंगला, हमी भाव देण्यासाठी शासन करतंय हाय गय, सांगा राजाव तुम्ही कसं म्हणायचं या सरकार की जय. आमदनी खर्चाचा बसत नाही मेळ, जगणं झालं कठीण झाला कसरतीचा खेळ, जमिनीवरचे भाव आभाळाला टेकले आणि महागाईचा राक्षस उरावर नाचतो थैतय. जागा राजाओ तुम्ही कसं म्हणायचं या सरकार की जय. शेती माती बेरोजगारी आणि आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, महाविकास आघाडी. आणि बुलढाण्यामध्ये जयश्रीताईच्या रूपाने आपल्याला मशाल पेटवायची आहे. आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण सभेला मार्गदर्शन करावं. साहेब, जनभावना देखील अशी आहे की जालंधर भाऊ यांच्या निष्ठेमध्ये मातोश्री आणि मातोश्री त्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे जनभावनेचा आदर या ठिकाणी होणार आहे. कृपया काळजी करण्याचं कारण नाही. आदरणीय उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. आजपासून सुरुवात केली की काय 23 तारखेची. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दुपारची वेळ झालेली आहे. ठीक आहे, वारं तसं बरं आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपलंच वार आहे, दुसरं कोणाचं वारच नाहीये. पण मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की सगळ्याच पक्षांच्या सभा सुरू आहेत. विशेषतः ज्यांच्याकडे आता गेले 2.5 वर्ष आणि पुढचे 8 दिवस सत्ता राहिलेली आहे ते सुद्धा सभा घ्यायचा प्रयत्न करतायत, गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, गाड्या पाठवतायत, माणसी किती तेवढे पैसे देत आहेत, खाण्यापिण्याची सोय करतायत. तरी देखील माणसं जेवून वगैरे निघून जातात, त्यांचं भाषणच कोण ऐकायला तयार नाही. पण तसं इकडे नाहीये. तुम्ही सगळे काय सांगायचं तुम्हाला, जीवाभावाची माणसं ताण भुकेची पर्वा न करता भर दुपारी माझ्यासाठी थांबलात, त्याच्याबद्दल मी तुमचा खरोखर ऋणी आहे. लोकसभेनंतर आज आपण पहिल्यांदा भेटतोय. लोकसभेचा पराभव आपला निसटता झाला, पण तो नाही म्हटलं तरी चटका लावून गेलेला आहे. एक थोडी मतं आणखीन इकडून तिकडून खेचली असती तर लोकसभेमध्ये इथून गेलेला तो सुद्धा गद्दार आपण तेव्हाच पाडला असता. ठीक आहे, प्रत्येकाची एक वेळ यावी लागते. त्याची वेळ सुटली, शेपटावरती निभावलं, पण आता याची वेळ काय टळत नाही. या गद्दाराला गाडायचा म्हणजे काय, गाडायचा म्हणजे जरा जोरात तरी बोला. असा बोलला पाहिजे की तो नकली दाता सकट पळून गेला पाहिजे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी लोकसभा निवडणुकीत सुद्धा जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या भेटीसाठी आलो होतो. नरूभाऊ आपले उमेदवार होते, जालिंदर भाऊ आपले जिल्हा प्रमुख काम करत होते,
जयश्रीताई बरोबर होत्या, रेखाताई सोबत होत्या, काँग्रेसची सगळी लोक बरोबर होतीच, राष्ट्रवादीची होती. आज सुद्धा लोकसभेला होती त्याच्यापेक्षा अधिक माणसं ही आपण एकत्र आलेलो आहोत आणि लोकसभेपेक्षा जास्त घट्टपणाने एकत्र आलेलो आहे. कारण आपल्याला कळलंय की जे एक लोकसभेच्या निवडणुकीआधी सगळ्यांना वाटत होतं की या मोदींना कोण घालवू शकेल, कोण हरू शकेल, आणि संपूर्ण देशाने पाहिलं की यांचं उधळलेलं जे खेचर होतं ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र अडवू शकत होतं आणि महाराष्ट्राने ते अडवून दाखवलं होतं, नक्कीच दाखवलं होतं. मग त्याच्यानंतर आपली विधानसभा निवडणूक जवळ आली. मी ज्या वेळेला यांनी शिवसेना फोडली, गद्दारी करून फोडली, तेव्हा 2 जणांना मी शब्द दिला होता. एक आपले खेडकर नरोभाऊ आणि जालिंदर, की जालिंदर तुम्ही निवडणूक लढा. जालिंदरनी पण सुरुवात केली होती, जयश्रीताईंनी पण इच्छा व्यक्त केली. मग सगळ्यांनी एकत्र बसून मी चर्चा केली आणि मग त्यांना जे काही मी सांगितले ते तुम्हाला सांगणार आहे. पण मी जे सांगितले ते तुम्ही पूर्ण केलं तर मी ते करू शकणार आहे. तुम्ही पूर्ण करणार आहात? तो शब्द असा आहे माझा की तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईला आमदार करायचं आहे. तयारी आहे? मग तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर आपलं तिकडे बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं आहे. कारण अशी माणसं हल्ली सापडत नाहीत. संपूर्ण तयारी केल्यानंतर जालिंदरला सांगितलं, जालिंदर थांबा, साहेब तुमचा आदेश. एका क्षणामध्ये थांबला तो. आणि त्यांचं पुढचं भवितव्य ह्याची जबाबदारी माझी आहे, ती मी घेतलेली आहे, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी घेतलेली आहे. कारण माझ्याकडे फसवाफसवी नाही, माझ्याकडे थोतांड चालत नाही. जे संस्कार आपल्यावरती आपले आई वडील करतात तेच संस्कार आपली ओळख म्हणून पुढे आपल्याला नेत असतात. जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव की बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात. जसं सत्ता गेली ती परत येते. अरे ट्रम्प पण हारले होते, परत निवडून आले. पण आपण म्हणजे काय ट्रम्प नाही, आपण आहोत ते असेच आहोत, साधीसुधी माणसं आहोत. पण एकदा शब्द दिला तर काय वाटेल ते हो, शब्द पडू द्यायचा नाही. म्हणून मी जालिंदरला तुमच्या समोर शब्द देतोय. आता ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आपले मित्रपक्ष आहेत. रेखाताई पण बसलेले आहेत तिकडे. आणि आपल्या विरुद्ध कोण आहे? म्हणून मी माझ्या भाषणाची जी सुरुवात केली की महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी आहोत. आणि पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्र लुटणारे, महाराष्ट्र द्रोही आहेत. हे मी उघडपणाने सांगतो, महाराष्ट्र द्रोहीच आहेत ते. जे कोणी छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन नाचवत आहेत इकडे तिकडे, ते काय सगळेच मावळे तशातला भाग नाही. गेल्या वेळेला आपण एक चूक केली, जरूर चूक केली. काय होते की मी जो काय निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरुद्ध आपला गद्दार उभा राहिलेला आहे. आणि मग साहजिकच आहे, चूक माझी. कारण यांना गेल्या वेळेला मी उमेदवारी दिली होती आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं होतं. ही माझी चूक आहे. आणि म्हणून मी त्या चुकीबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतोय. माझी चूक झालेली आहे. पण ती चूक झाली, त्या चुकीची मी पुनरावृत्ती नाही करणार आहे. त्या चुकीला आता सुधारण्यासाठी मी जयश्रीताईला तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलेलं आहे. आणि जो विश्वास तुम्ही गेल्या वेळेला याला निवडून देण्यामध्ये दाखवला होता त्याचा घात झाला. पण आता विश्वासघात होणार नाही. कारण जयश्रीताई कशा आहेत तुम्हाला माहिती आहे. आज जयश्रीताईचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलण्याची गरजच नाही, सगळे व्यवस्थित त्यांनी सुपडा साफ करून टाकलं त्यांचा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे तो मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोराच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावरती दरोडा घातला यांनी, चोरी नाहीच, अख्खा दरोडा घातला. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला.
आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आहेत, धोकेबाज आहेत. पण 50 खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके, आता नॉट ओके झालं. 2.5 वर्ष झाली तुमची. आता एवढं कमावलंय की हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काय पडलेलं नाहीये. ते त्यांचं आयुष्य जगाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यांना तुम्ही संधी दिली म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली. भरभराट त्यांची झाली. पण ज्यांनी निवडून दिलं होतं की अरे तू माझ्या घरासाठी काहीतरी करशील, माझ्या कुटुंबियांसाठी काहीतरी करशील, माझ्या शेतमालाला भाव देशील, माझ्या मुलाला नोकरी देशील, ते तसेच बसलेत. आणि हे माजलेच नुसते. 50 खोके तर आता नुसते सुटे पैसे झाले असतील त्यांना. त्यांची घरं भरल्यानंतर हे आज पुन्हा एकदा न केलेल्या कामाचं सगळीकडे गवगाव करतायत. एका गोष्टीचा मला खरंच आनंद आहे की एवढे जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. ही मातृशक्ती आहे. आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मातृशक्तीला वंदन केलंच पाहिजे. जिजाऊच आहे. मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला. मी दसऱ्याच्या मेळाव्यात एक घोषणा केली होती आणि ती मी त्याच्यावरती कायम आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं मंदिर बांधणार आहे. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते त्या सुरतेला सुद्धा मी माझ्या महाराजांचं मंदिर बांधणार आहे. का नाही बांधायचं? पण हे मंदिर नुसतं घंटा वाजवायला नसणार आणि नुसतं काहीतरी पळी पंचपात्र घेऊन बसलंय म्हणून नाही. तर महाराजांचं मंदिर हे आमचं संस्कार पीठ आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं मंदिर असो वा नसो, मंदिर तर बांधतोच आहोत, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं संस्कार पीठ आहे. ते केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी आहे. आणि मग प्रश्न मला विचारतात की तुम्ही असं का बोललेत? म्हणजे असं कोण म्हणतं? देवा भाऊ. कारण त्यांना सहनच होत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एवढ्या अंगाची आगाग होते. मग मला आव्हान दिलं त्यांनी की तुम्ही मुंबऱ्यामध्ये बांधून दाखवा. अरे मुंब्रा म्हणजे कुठे? मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. मुंब्रा पण माझाच आहे. आणि मुंब्रा कुठे त्यांना माहिती नसेल तर मी मुद्दामून सांगतो की देवेंद्रजी, जो गद्दार तुम्ही आमचा घेऊन फोडून डोक्यावरती बसवलाय तो दाढीवाला मिंदे सुद्धा ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुंब्रा आहे. मग 2.5 वर्ष तुम्ही काय अंडी उभवत बसला होतात? ज्या जिल्ह्यातला तुम्ही मुख्यमंत्री केला त्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला अवघड वाटतं? आज जरी गेलात तरी त्या मुंब्र्याच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्प तिकडे ठेवलेली आहेत. आणि मग मंदिर महाराजांचं नाही बांधायचं तर काय मोदींचं बांधायचं? यांना जे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आपलं मतं मिळवण्याचं मशीन आहे, कुठेही पुतळे लावायचे, मोठा गाजावाजा करायचा की सगळ्यांना वाटतं अरे हे खरंच शिवभक्त आहेत, तो शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, यांनाच मत दिलं पाहिजे. आणि 2014 साली तुम्हाला आठवत असेल ते त्यांनी घोषणाच दिली होती. विसरलो मी आता घोषणा. अनेक घोषणा मोदींनी दिल्या, आपण विसरूनच गेलो. छत्रपतींचे आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी काहीतरी घोषणा होती वाटतं. म्हणजे मतं मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावरती घाईघाईनी मतं मिळवण्यासाठी यांनी महाराजांचा पुतळा उभा केला. पोकळ पुतळा, जसं यांचं प्रेम पोकळ, माणसं पोकळ, तसा पुतळा सुद्धा पोकळ. पण ते तेवढ्यावरतीच नाही थांबलं. जाऊ तिथे खाऊ ही यांची जी काही वृत्ती आहे. सगळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे यांचं महायुतीचं सरकार आहे. तो पुतळा उभा करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले. आणि आमच्या दैवताचा पुतळा आम्हाला बरं वाटलं होतं की नावासाठी का होईना पण आमच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं, महाराजांचा पुतळा उभारावा लागला.
पण अशुभ हाताने केलेलं काम, कोणतेही काम हे कधी यशस्वी होत नाही. तसंच मोदीजींच्या हाताने तो पुतळा उभा केला होता. 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत तो पुतळा कोसळला, वाऱ्याने कोसळला म्हणे. अरे ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, आज सुद्धा 300 वर्षानंतर वादळाला तोंड देतोय, लाटांना तोंड देतोय, वाऱ्याला तोंड देतोय, तो सिंधुदुर्ग तसाच उभा आहे. आणि आत्ताच्या या अद्ययावत काळामध्ये तुम्ही उभा केलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यात वाऱ्याने पडतो आणि आपण हे बघत बसायचं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपण गीत केलं होतं, मशाल गीत, त्यातले जय शिवाजी जय भवानी हे शब्द मला काढायला सांगत होते. मी बोललो होतो ना, आलो होतो ना तुमच्याकडे, मला पत्र आलं की हे 2 शब्द काढा. म्हणजे 2 शब्द काढा, काय काढत नाही म्हटलं, काय कारवाई करायची ती करून दाखवा. मी नाही काढले शब्द, काही कोणी काय वाकडं करू शकलेलं नाही. पण तुम्ही आमचं महाराजांचं नाव पुसायला निघालात. महाराजांचा वाटेल तसा अपमान करून कोश्यारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरे टोप हा मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचं. हे नाही आता होणार, हे सहन करू शकत नाही. ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे आणि म्हणून मी ते महाराजांचं मंदिर आहे प्रत्येक जिल्ह्यात बांधणार. आणि महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण त्याच्यामध्ये असेल की बघा राज्य कसं करायचं, महिलेचा सन्मान कसा करायचा, परस्त्री माते समान, महिलेच्या केसालाही धक्का लागता कामा नये, महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो, कितीही मोठा असो, त्याला सजा ही झालीच पाहिजे, हे शिकवणारे आमचे महाराज. मग त्यांचं मंदिर आम्ही बांधणार. देवेंद्रजी, तुमच्या पोटात का दुखते मला सांगा, का पोटात दुखते? जो मगाशी हर्षवर्धनजी तुम्ही सांगितलं, आता कहरच झालं. मी पहिला प्रथम ऐकलं की किती कचऱ्याला किती भाव, 1 किलोला 1 किलो कचरा उचलायचा असेल तर 35 रुपये आणि सोयाबीनला किती, नाही किलोला 30 रुपये. मग असा सगळा कारभार असला तर तुम्ही या गद्दारांना काय भाव देणार? काय देणारच भाव? मग कचऱ्यापेक्षा कमी भावात यांना फेकून दिलं पाहिजे. कचऱ्याला तरी 35 रुपये आहे, या गद्दाराला 1 पैसा सुद्धा भाव मिळता कामा नये, 1 पैसा सुद्धा मिळता कामा नये. मी तर म्हणेन या मतदारसंघामधून या नालायकाला गद्दाराला 1 सुद्धा मत मिळता कामा नये. एवढ्या निष्ठेने तुम्ही मतदान केलं पाहिजे मशालीला. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये थोडा एक गोंधळ झाला कारण मशालीचा प्रचार करायला आपल्याला वेळ कमी पडला होता. अनेक जणांनी मला सांगितलं की उद्धवजी, आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं, पण तुमची जुनी निशाणी एवढ्या वर्षानुवर्ष आमच्या डोक्यात बसले की आम्ही चुकून त्यालाच मत देऊन टाकलं. मग नंतर कळलं अरे आपण चुकलो. पण आता तसं नाही होणार. आता मशाली प्रत्येकाच्या हृदयामध्ये दगदगते आहे. मशाली आता पेटलेली आहे आणि सगळ्यांना कळलंय की या दरोडेखोरांकडे सगळं चोरीच आहे. मोदींची सुद्धा मला कमाल वाटते, भाजपवाल्यांची मला कमाल वाटते की अरे तुम्ही चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्या अंगावरती येते चालून. ज्या शिवसेनेनी भाजपला कोणी ओळखत नव्हतं तेव्हा जी साथ दिली, आम्ही जर का तुमच्या सोबत नसतो तर भाजपवाले आज कुठेही दिसले नसते, ना मोदी पंतप्रधान झाले असते, ना देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण आमची तुम्ही मदत घेतलीत. एक हिंदुत्व 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 म्हणून एक असा भ्रम निर्माण केला. आम्ही सुद्धा तुमच्या मागे आलो, पण वरती गेल्यानंतर आम्हाला लाथा घालायला लागलात. ठीक आहे, लाथा घालताय, तुमचं तंगडं खेचून तुम्हाला नाही भिरकावून दिलं महाराष्ट्रातून ना, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय मी बोलणार नाही. आज यांना बाहेरून प्रचारासाठी माणसं आणावी लागत आहेत. कोण आपल्या शिवसेनेसाठी मी बाहेरच्या राज्यातून कोण आणतोय? नाही, तुम्ही आहात आणि मी आहे, ही सगळी माझ्या सोबती आहेत, एवढे पुरेसे आहोत. पण यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये फिरवले. तुमच्याकडे आले होते काय? ते पलीकडे आले होते आणि काय एक मोठा नारा देऊन गेले. असं काही दाखवलं की बस आता तुम्ही मेलातच. आणि त्यांनी सांगितलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे. अरे कोण काटणार आहे? कोणाची हिंमत आहे? हा इकडे कटेंगीची बात करणार आहे, त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवत आहे? आम्ही सगळे एकत्र आहोत.
आहोत ना इकडे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन्स आहेत, आणि विशेष म्हणजे माझा 12 बलुतेदार जो समाज आहे तो सुद्धा माझ्या सोबत आहे. कारण जो समाज 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेला, छत्रपती शिवरायाच्या पाठी त्याच्या सोबत उभा राहिला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तो सगळा समाज 18 पगड जाती जमातीत विखुरलेला सगळा समाज आता भगव्याच्या पाठीकडे उभा राहिलाय, या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि योगीजी पहिलं एक रहेंगे तो सेफ रहेंगे, ठीक आहे. पहिलं तुमच्या महायुतीमध्ये बघा, तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले, कोण कोण गुलाबी जॅकेट? अजित पवार. नाही ते तर आलंच, पण त्यांनी सांगितलंय की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये, बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भानगडीत पडू नये. मग महायुतीमध्ये जर का एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची? जा पहिला अजित पवारांना विचार की का तू मी काय बोलला आणि तू काय बोललास, आणि मग आम्हाला शिकवा. आणि एवढं बोलून अजित पवार थांबलेले नाहीत. मी आता येताना ऑनलाईन बातमी वाचत होतो, अजित पवार पुढे असं म्हणालेत की नवाब मलिकना आम्ही तिकीट दिलेलं आहे. अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे. नवाब मलिक कोण? माझ्यासोबत मंत्री होते, माझे सहकारी मंत्री होते. त्यांना अटक केली होती भाजपने, आणि काय कावर उठवलं होतं की दाऊदचा माणूस आहे, दाऊदचा माणूस आहे. मी मंत्रिपदावरून त्यांना काढलं नव्हतं. तुम्ही मंत्रिमंडळातून काढा, मी नाही काढलं. यांनी तुरुंगात टाकलं. मग अजित पवार तिकडे गेल्यानंतर यांनी सोडलं त्यांना बाहेर, आणि सोडल्यानंतर जे एक अधिवेशन झालं विधानसभेचं, त्या अधिवेशनात हे त्या सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसले होते. मग सगळीकडे बोंबाबोंब झाली. नागपूरचं अधिवेशन होतं. मग बोंबाबोंब झाल्यानंतर लगेच देवा भाऊने एक पत्र लिहिलं अजित भाऊला, जॅकेट भाऊला. म्हणजे बसतात असे दोन बाजूबाजूला बसतात उपमुख्यमंत्री, म्हणजे एक फुल दो हाफ, हे दोन हाफ असे बाजूला बसतात. अरे बोललं मग सरळ बोलायचं नाही. मी पत्र लिहिले आहे, पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही घेतलेले नवाब मलिक वगैरे 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 वगैरे. मग मुंबई भाजपने जाहीर केलं आम्ही नवाब मलिकच्या प्रचाराला जाणार नाही. अजित पवारने सांगितलं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, तुरुंगात कोणी टाकला म्हणून तो गुन्हेगार होत नाही. मग मला देवेंद्र फडणवीसांना पण विचारायचंय आणि अजित पवारांना पण विचारायचंय की तुमच्या दोघांपैकी नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय? जर नवाब मलिक गुन्हेगार नसतील तर ते गुन्हेगार नसताना सुद्धा ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार कसे बसतात हे मला अजित पवारांना विचारायचंय. आणि नवाब मलिक जर का गुन्हेगार असतील तर त्यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचाराला ते जाणार असं जाहीर करणाऱ्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसतात हे मला सांगायचं, विचारायचंय. काही चुकतंय माझं? तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतात, जयश्रीताई तुम्ही जे सांगितलं ना तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत, सगळ्यांनाच करतायत, माझ्या कुटुंबियांना बदनाम करतायत, तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत. कारण या नालायकांना कुटुंबाचं प्रेम काय असतं ते माहिती नाही. जनतेबद्दल काय प्रेम असणार? जो आपल्या कुटुंबाचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसं काय होऊ शकणार? हे जे काही भावनिक प्रश्न आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. बाकी सगळेच जण येतील, उद्या परवाकडे मोदीजी येतील आणि सगळ्यांना सांगणार कि मेरे भाई और बहनों, अपना यान गया है चांद पर, अभी 2090 तक मैं सबको चांद पे घर दे दूंगा. बसा बोंबलत 2090 पर्यंत. तुम्ही म्हणणार इकडे घर नाहीच मिळत आहे, इकडे पाण्याची सोय नाही, शेतमालाला भाव नाही, जाऊ दे मोदी बाबा आपल्याला पाठवत आहेत चंद्रावर, तर चंद्रावर जाऊन राहू आणि तिकडनं बघू इकडे पृथ्वीवरचं कसं चाललंय. अरे पण 2090, मग मी पण सांगतो मी तुम्हाला 4050 मध्ये सूर्यावरतीच घर देऊन टाकतो, म्हणजे लाईट बिलच येणार नाही तुम्हाला. काय थट्टा समजता तुम्ही? ही जनता म्हणजे काय, त्यांना काय घरदार नाहीये, त्यांना काय भावना नाहीयेत, काय वाटेल ते बोलायचं आणि प्रत्येक वेळेला आपण फसायचं. आम्ही जो काय वचननामा, मी हा मोठा वचननामा तर जयश्रीताईकडे दिलाय
पण प्रत्येकाच्या खिशात मावेल असा एक मी मुद्दामून लिहिलंय की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी करून दाखवीन तुम्हाला. पण आता जे महाराष्ट्राची हालत चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी वाहून टाकल्यासारखा केलेला आहे. गुजरातला वाहून टाकलाय. या विदर्भाने गेल्या 2 वेळेला दोन्ही 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त आमदार भाजपला कोणी दिले असतील तर त्या विदर्भाने दिलेले आहेत. या 2024 ची बात सोडा, त्याच्या आधी जास्तीत जास्त खासदार कोणी दिले होते भाजपला? या विदर्भाने, म्हणजे तुम्हीच दिले होते ना. आम्ही सुद्धा त्याच्यात होतो. आमचाही त्यावेळेचा आपला हा गद्दार तेव्हा आपण त्यांनाच दिला होता. पण एवढं सगळं दिल्यानंतर गेल्या 10 वर्षात विदर्भातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मला एकाने तरी हात वर करून सांगायचं. मिळालंय? मोदीजीने सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय माल आहे त्याचं उत्पन्न मी दुप्पट करून दाखवेन. एका तरी शेतकऱ्याने मला हात वर करून सांगायचं की मोदीजीने माझं जे उत्पन्न आहे ते दुप्पट केलं, मी इथल्या इथे निवडणुकीतून माघार घेतो. मला एक तरी शेतकऱ्याने हात वर करून दाखवायचं. अच्छे दिन आएंगे, किती जणांचे अच्छे दिन आले? किती जणांच्या खात्यात 15 लाख आले? पीक विमा मिळालाय? मग उद्योगधंदे कुठे गेले? मग तुम्ही आता रोजीरोटीसाठी गुजरातला जाणार? हा, करा, राम राम करा, माता भगिनी सांगा. हम काय, आता मला येत नाही वाक्य म्हणून मी गुजरातीत बोलत नाही, पण आम्ही चाललो गुजरातला. अरे मग कशाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचंय. ज्याने सुरत लुटली होती त्या सुरतेच्या चरणी हे माझा महाराष्ट्र वाहून टाकायला निघाले. एवढे आपण शंड झालो, एवढे आपण थंड झालो. ही सगळी वचनं ही आहेत आणि मी देऊ शकतो याचं कारण मी 2.5 वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे. 2.5 वर्षात करून दाखवलेलं आहे. मी म्हणजे आपल्या महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे एकदा मला सगळ्यांनी सांगा. नाही नसेल तर नाही सांगा, खोटं नाही बोलायचं. पीक विम्याची रक्कम आता मिळतच नाहीये, पण सोयाबीनला भाव मिळत होता की नव्हता? किती होता? 10,000च्या वर होता ना. हा, त्याच्यानंतर कापसाला मिळत होता की नव्हता? नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती? आणि आता आपण जे सांगितलं ना, दर्द भी आपने दिया, दवा भी देना. अरे कोरोना काळामध्ये पण मी काम करून दाखवलं होतं ना. दवा भी दिया था उस वक्त मैंने, ऑक्सिजन दिला होता, सगळं केलं होतं. म्हणजे आताची जी काय थापेबाजी चाललेली आहे की नुसतं निवडणूक आल्यानंतर बहीण माझी लाडकी, माझं नाहीये. ही बहीणच असते. ती निवडणुकीत फक्त लाडकी होऊन चालत नाहीये. बहिणीचा संसार, बहिणीचा नवरा नोकरीला आहे का? तिचे वडील काय करतायत? मुलं काय करतायत? मुलं शिकतायत का? हे कोण बघणार? 1500 रुपयामध्ये बहिणीचं घर चालवायला निघालात? ₹1500 मुलाला शिकवू शकता का मला विचारा. आणि म्हणून आपण जो निर्णय घेतलेला आहे की मुलीला जसं मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मी महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, जयश्री ताई तुम्ही बोललात, हे माझं वचनच आहे. निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत ज्यांच्यावरती पूर्ण सरकार चालतं, आम्ही टेम्पररी असतो. म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे, मंत्री काय मुख्यमंत्री काय, हा टेम्पररी असतो. सरकारी कर्मचारी हा परमनंट असतो. त्याच्यामुळे पोलीस असतील, सरकारी कर्मचारी असतील, यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं ही आम्ही देणार आहोत. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव, शेतकऱ्याचं 1 पैशाचं नुकसान होऊ न देता आम्ही पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत तुम्हाला. नाही तर आज जे झालेलं आहे की डाळ आयात करतायत, खाद्यतेल आयात करतायत, मग सोयाबीनचे भाव पडतायत, डाळीचे भाव पडतायत, कापूस खरेदी होत नाही कारण कापूस तुमचा ओला आहे म्हणून सांगतायत. ही सगळी थेर यांची आता संपवण्याची वेळ आलेली आहे. ज्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपल्या सरकारने स्थिर ठेवून दाखवले होते, तसंच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण 5 जीवनावश्यक वस्तू, मग त्याच्यामध्ये डाळ आली, तांदूळ आलं, गहू आलं, साखर आली, तेल आलं, या 5 वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार. म्हणजे ठेवणारच, तुम्हाला महागाईचा फटका पडू देणार नाही.
अशा अनेक गोष्टी करायच्या. नुसतं यांचे पापाचे धडे जर का वाचायला लागलो तर तेवढ्याने तुमची पोटं नाही भरणार आहेत. मी बोलतोय पण तुम्ही भोगतात. हे किती काळ तुम्ही भोगणार आहात? तुम्हाला काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल हवाय की नकोय? आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये जर मी काही खोटं काम केलं असेल, आत्ता मला सांगा की उद्धवजी तुम्ही एक खोटं काम केलं होतं, तुम्ही आम्हाला येऊच नका आमच्या समोर, मी आत्ता खाली उतरायला तयार आहे. सांगा मी खोटं काम केलं असेल, आत्ता सांगा. जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर हात वरून सांगा की होय तुमचं काम आम्हाला चाललं होतं. कारण मला कोणतेही काम चोरीनी करायचं नाही. मला आयुष्यात कधी कोणाला दगाफटका करायचा नाही. जे मी करू शकतो तेच मी बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. हा जो काही एक शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे तो मला घेऊन पुढे जायचा आहे. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, कारण मला अजून पुढच्या 2 सभा आहेत. मधले प्रवास सगळे थोडे नाही म्हटलं तरी खूप लांब लांब आहेत. मध्ये एका आपल्या महाविकास आघाडी म्हणजे आपल्या काँग्रेस उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचंय. तर ही निवडणूक मी तुमच्यावरती सोपवतोय. तयारी आहे? जयश्रीताईला विजयी तुम्ही करणार आहात? मग मला एकदा सांगा निशाणी काय? मशाल. घराघरामध्ये मशाल गेली पाहिजे, हृदयामध्ये मशाल पेटली पाहिजे. आणि या पेटलेल्या मशालीने हा दरोडेखोर गद्दार त्याचा कारभार जाळून भस्म केला पाहिजे. आणि तसा तुम्ही तो कराल एवढा विश्वास बाळगतो, खात्री बाळगतो. आणि तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, आपल्याला राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान हो गए सावधान, साऊंड सिस्टीम वरती राष्ट्रगीत लावा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा